मी 7 वर्षे एका ब्लॅक लिकोरिस जेली बीनला दुर्मिळ रत्नासारखं जपलं. हे सगळं दोयझेरीमध्ये अर्कान्ससच्या एका स्टेट पार्कमध्ये मला मिळालेल्या जॅस्परच्या एका छोट्या तुकड्यापासून सुरू झालं. मी अनेक वर्षांपासून या छोट्या दगडाला खूप जपून ठेवलं होतं. पण अलीकडेच माझ्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली. माझ्या खिडकीच्या कडांवर त्या दगडाभोवती मुंग्यांची गर्दी झाली होती. मी 2दा खिडकी साफ केली, पण मुंग्या पुन्हा पुन्हा येतच होत्या. मी पूर्णपणे गोंधळले होते. माझ्या दगडाकडे कीटक अचानक इतके आकर्षित का होत आहेत, हे विचारण्यासाठी मी रेडिटवर सुद्धा गेले होते. बहुतेक लोक गोंधळले होते, पण एका व्यक्तीने तो महत्त्वाचा प्रश्न विचारला. अशी शक्यता आहे का की तो साखर किंवा सुकवलेल्या प्लमचा तुकडा असेल? मला खूप वाईट वाटले. मी त्यांना सांगितले की हा दगड माझ्याकडे 7 वर्षांपासून आहे आणि तज्ज्ञांनी त्याची ओळख पटवली आहे. मी काही सुकवलेला प्लम घेऊन फिरत नव्हते. पण मग खिडकीवर तो चिकटपणा का सोडत आहे हे पाहण्यासाठी मी तो दगड पाण्यात भिजवून पाहिला आणि त्याच क्षणी माझे जग कोसळले. तो दगड मऊ झाला होता. मला तो खायचा नव्हता, पण मी त्याला वास करून पाहिला. ती एक ब्लॅक लिकोरिस जेली बीन होती. गेल्या 6 महिन्यांपासून मी माझ्या खिडकीवर साखरेचा एक जुना, धुळीने माखलेला तुकडा प्रदर्शनासाठी ठेवला होता. मी घाबरून माझ्या आईला फोन केला आणि तिला घरी माझ्या डेस्कवर तो खरा जॅस्पर दगड सापडला. घर बदलताना मी चुकून चुकीचा दगड उचलला होता. आता मी एका संग्रहालयात काम करते, त्यामुळे आठवणींसाठी मी त्या बीनला एका प्लास्टिकच्या पिशवीत व्यावसायिक लेबल लावून ठेवण्याचे ठरवले आहे. आतापासून मी माझे सर्व दगड धुवूनच ठेवेन.